साडीचा वन पीस आला होता आपल्याकडे ऑल्ट्रेशनला. हे बघा, खूप सुंदर असा शिवलाय हा वन पीस, प्रश्नच नाही. पैठणी साडीमध्ये आहे, सिल्क साडीमध्ये, प्युअर सिल्कमध्ये. पदराची जी आहे ती इकडे फ्रंट साईडला डिझाईन केली आहे, म्हणजे फ्रंट साईडला पदर लावलाय आणि प्लेन स्लीव्जमध्ये बॉर्डर दिलेली आहे. आणि इकडे पाठीमागे जो आहे तो ड्रॉप नेक आणि इकडे मटका शेप टाकलेला आहे. पण हा कळीचा वन पीस आहे माहिती आहे, आणि फारसा घातलेला पण आहे, म्हणजे जास्त जुनाही झालेला नाही आहे. दाखवायचं कारण असं, दिसायला खूप सुंदर दिसतो, घेर दिसतो, प्लेट्स नको म्हणून आपण हा कळीचा वन पीस शिवतो. पण ह्याचा एक ड्रॉबॅक पण आहे, कारण आम्ही क्लायंटला सांगताना ते पटत नाही. समोर हा ड्रेस त्यांनी मुंबईवरून शिवून आणला होता आणि कळीचा ड्रेस शिवलेला आहे. हा सगळीकडे म्हणजे सगळीकडे फिसकलेला आहे बघा. अक्षरशः इथे आम्ही कुठे कुठे आडवा तिडवा फाटलेला इथे स्टिच केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. आणि हा असा कपडा झालाय, जिथे कुठे हात लावाल थोडंसं खेचाल ना तिथे तो फिसकतोय. आणि इकडे कळीला त्यांनी शिवलंय, इतका सुंदर शिवलाय, पण इकडे अजिबात ओव्हरलॉक केलेलं नाही. त्याच्यामुळे हे सगळे धागे निघालेले आहेत, सगळे धागे अडकत आहेत काढ घाल करताना. क्लायंट कंप्लेंट करतायत की असा प्रॉब्लेम होतोय. ॲक्च्युली साडी आपण इतकी नाजूक असते, वापरतो आणि ही अशी साडी खिसते. आता इथे पण बघा, इथे बऱ्याच ठिकाणी ऑल्ट्रेशन करून सुद्धा इथे अजून ते खिसलेलं दिसते. म्हणजे पकडता पकडता किती पकडायचं हे आम्हाला लक्षात येत नव्हतं आणि खूप ठिकाणी असं झालेलं आहे. सो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की वन पीस शिवा, पण प्लेट्सवाला शिवला तर अजून छान होतं. अमरेला कट असेल तर प्रश्न नाही, पण कळीचा वन पीस जर अशा साड्यांमध्ये शिवायचा म्हटलं तर त्याची ही हालत होती. अगदी म्हणजे आपण एवढे पैसे देतो, यांनी हा ड्रेस 1,500 रुपये देऊन मुंबईमध्ये शिवलेला आहे आणि पैशाच्या पैसे गेले. त्यांनी अस्तरसुद्धा खूप छान लावलेलं आहे आपल्यासारखंच. ड्रेस शिवलेला छान आहे, प्रश्न नाही, पण ना ओव्हरलॉक केलेलं नाही. इतका पैसा घेऊन बघा, इकडे कुठेच ओव्हरलॉक नाही. त्यामुळे सगळे हे थ्रेड निघालेले आहेत, सगळे धागे निघत आहेत आणि हेच थोडंसं जरी स्ट्रेच झालं तर ते फिसकते. सो 4 पैसे जास्त घ्या, पण चांगली क्वालिटी द्या, चांगली क्वालिटी घ्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल की असा ड्रेस शिवायचा असेल तर विचार थोडा बदलू शकता, कारण शिवताना आम्हालाही त्रास होतो. तो त्रास शिवून आम्ही घेऊन तुमच्याकडून पे तुम्ही आम्हाला करता त्या गोष्टीचे, पण नंतर तो टिकण्यास खूप नाजूक आहे. सो या पण क्लायंटचं असंच झालेलं आहे. त्यांनी जिकडे जिकडे उसळले तिकडे तिकडे आम्ही ह्याला शोधून 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 टिपा मारलेल्या आहेत. ह्या सगळ्या कळ्यांना म्हणा, इकडे स्लीवच्या इथं तरी खूप विचित्र एका ठिकाणी फाटलेलं आहे, दिसते का बघा. ते अर्धा पाऊण इंच एक्स्ट्राचा आतमध्ये घेऊन आम्ही ते शिवलेला आहे. आता तो किती जाईल काय जाईल माहीत नाही. आम्ही त्या क्लायंटला सांगून केलेला आहे. इकडे पण तेच आहे काढघाल करताना. आणि ह्याला मेन म्हणजे अस्तर नाही आहे. अस्तर लावा असं स्लीव जातो तितका सपोर्ट मिळतो, कारण कपडा नाजूक आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की साडीचा ड्रेस होताना सुद्धा आम्ही काही गोष्टी क्लायंटला समोरून सांगतो, तेव्हा त्यांना ते पटत नाहीत आणि ते न ऐकल्याचे परिणाम असे होतात. एवढा पैसाही गेला, साडीही गेली आणि घालण्याची हौस सुद्धा झालेली नाही आहे त्या क्लायंटची. असा विषय आहे, म्हणून बस तुमच्यासोबत